बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। कळवण येथे जनावरांची अवैध वाहतूक, कळवण पोलिसांची धडक कारवाई, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त। कळवण येथे काल रविवार 21 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणारी 4 पिकअप वाहनांसहित 12 जनावरे जप्त करण्यात आली असून 4 वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच आज सोमवार रोजी दुपारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली। याबाबत सविस्तर वृत्त असे। कळवण येथे रविवारी पहाटेची गस्त करीत असताना कळवण पोलिसांना 4 पिकअप वाहन भरधाव वेगाने जात असल्याचे आढळले। पोलिसांना संशय आल्याने वाहने थांबवून वाहनांची तपासणी केली असता त्यात त्यांना 12 गोवंश जातीची जनावरे आढळून आले। या जनावरांना कत्तल करण्याच्या इराद्याने त्यांचे पाय घट्ट दोरीने बांधून तसेच जखडून ठेवून अतिशय निर्दयीपणे वाहतूक करताना आढळून आले। यावेळी पोलिसांनी वाहन चालकांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली। अधिक चौकशी केली असता जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले। त्या अनुषंगाने गणेश कौतिक पाटील राहणार दह्याने, दीपक राजेंद्र पवार राहणार कळवण, चंदर रावसाहेब देवरे राहणार कळवण, भय्यू इंदू सोलंकी राहणार कळवण या 4 आरोपींवर पोलीस हवालदार सुनील गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 346/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कायद्यानुसार कलम 5(ब)(9) सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे तसेच मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई 4 पिकअप वाहनांसह 12 गोवंश जातीची जनावरे असा 14,03,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी व तिडके करीत आहेत। मराठी केसरी न्यूजसाठी मुख्य संपादक दीपक सोनवणे, कळवण।